नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन अर्ज भरण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने खूप मोठा बदल केलेला असून हा नेमका बदल काय आहे? आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे अधिकार हे सामान्य नागरिक किंवा सामान्य महिला हे अर्ज भरू शकणार नाहीये। हे अर्ज भरण्याचे अधिकार नेमके कोणाला दिले आहेत आणि येथून पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर नवीन अर्ज भरायचा असेल तो अर्ज कोण भरू शकणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। 10 सप्टेंबर 2024 रोजी महिला व बाल विकास विभाग यांनी घेतलेल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आता सुधारणा करण्यात येत आहेत। तर नेमक्या कोणकोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत ते सर्वप्रथम आपण आता समजून घेऊया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। यापूर्वीचा जो शासन निर्णय होता 2 सप्टेंबर 2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेची नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेची पूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजेच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर आपल्याला अर्ज करायचा असेल तो फक्त आता अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातूनच आपल्याला करता येणार आहे। आता याचा सविस्तर शासन निर्णय आपण आता समजून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भातील जो काही 2 सप्टेंबर 2024 रोजीचा जो काही शासन निर्णय होता या निर्णयाने मान्यता देण्यात आलेली होती। या योजनेअंतर्गत 12 जुलै 2024 व 25 जुलै 2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडिका सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक आणि मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज हे करता येत होते आणि ते अर्ज स्वीकारण्यास सुद्धा प्राधिकृत करण्यात आले होते। आता हा नवीन शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे जे काही अधिकार देण्यात आले होते ते आता रद्द करण्यात येत आहे। सबब शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडिका सेविका ज्या आहेत त्यांच्या मार्फत अर्ज हे स्वीकारण्यात येणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर आता सप्टेंबर महिन्यामध्ये नव्याने जर अर्ज करायचा असेल तर तो अर्ज फक्त आपल्याला अंगणवाडी सेविका यांच्या मार्फतच करता येणार आहेत आणि त्यांच्याच लॉगिंगवरतून आता तो अर्ज हा स्वीकारला जाणार आहे। तर याची सर्वांनी नोंद घ्यायची। ऑनलाईन अर्ज करण्याचा आता आपल्याला अंगणवाडी सेविकांकडे जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा करावा लागणार आहे। आपल्याला महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय कसा वाटला तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।